हॅलो सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी खमंग चटपटीत चविष्ट असे आलू पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. आलू पराठा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असे मसालेदार चटपटीत आलू पराठे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन येते किंवा घंटी येते, ती सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. मी इथे 6 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे. स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे. यामध्ये एकदम बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा शक्य तितका बारीक कट करायचा आहे म्हणजे पराठे लाटताना पराठे फाटणार नाहीत. बारीक कट केलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. यामध्ये अर्धा चमचा आल्याचा किस घालून घ्यायचा. 1 चमचा ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे. 2 हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे किंवा वाटून घातली तरी चालेल. 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा धना पावडर घेतली. अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हा गरम मसाला अर्ध्या चमच्याला थोडासा कमी घेतलेला आहे. जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतले. आता यामध्ये खमंग भाजलेले 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. मंद गॅसवर बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. ते आपल्याला 2 चमचे घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. मी घेतलेल्या बटाट्यांमध्ये चिकटपणा थोडासा जास्त होता म्हणून मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. त्यामुळे ओलसरपणा तर कमी होतोच, परंतु पराठ्यांना चवसुद्धा खूप छान येते. तुम्हीसुद्धा नक्की थोडंसं बेसन पीठ घाला. तेलाच्या हाताने गोळे करून घ्यायचे आहेत. आपलं पुरणपोळीचं जे पीठ उरलेलं होतं, 3 चपात्यांचं पीठ उरलेलं होतं, तेच पीठ मी पुन्हा थोड्याशा कोरड्या पिठावर मळून घेणार आहे. याचे पराठे खूप छान होतात. पुरणपोळीप्रमाणेच पराठ्यांचं पीठसुद्धा मळायचं म्हणजे मऊ लुसलुशीत छान पराठे होतात. नेहमीच्या चपातीचा गोळा करून मोठ्या पुरी एवढा लाटून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये बटाट्याचा मसाला ठेवायचा आणि अशा पद्धतीने पकडून त्याचा गोळा करून तोंड चांगलं बंद करायचं आहे आणि थोडंसं पीठ घेऊन अशा पद्धतीने सारण किंवा मसाला कडेपर्यंत जाईल अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे. व्यवस्थित चपटा आकार देऊन घ्यायचा आणि पिठावर हलक्या हाताने अलगद पराठा लाटायचा आहे. यावर अजिबात जोर द्यायचा नाही आणि एकसारखा पराठा लाटायचा आहे. कुठे जाड किंवा कुठे पातळ नाही ठेवायचा. जर बटाट्याचं पुरण किंवा बटाट्याचा मसाला जर घट्ट असेल तर पीठसुद्धा घट्ट मळायचं. पराठा व्यवस्थित एकसारखा लाटून झालेला आहे आणि कुठेच फुटला नाही किंवा फाटला नाही. गरमागरम तव्यावर पराठा घालून एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यानंतरच पराठा उलटून घ्यायचा आणि एकदम खमंग तांबूस रंगावर पराठा भाजायचा आहे. अजिबात कच्चा ठेवायचा नाही. तुम्ही बघू शकता एकदम काठोकाठ असा पराठा फुगलेला आहे आणि यातला जो मसाला आहे तो खूप चटपटीत चविष्ट झालेला आहे आणि असे खमंग पराठे भाजले की चवीला खूप छान लागतात आणि कितीही खाल्लं तरी मन भरणार नाही, इतके छान हे पराठे झालेले आहेत. अजून एक पराठा मी बनवून दाखवणार आहे. पराठ्यांसाठी सुद्धा पुरणपोळीप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे मऊ लुसलुशीत पराठे होतात, अजिबात फाटत नाही आणि अलगद हातानेच पराठे लाटायचे आहे. खूप जोर देऊन नाही लाटायचे. तुम्ही जर आता व्हिडिओ पाहत असाल तर लाईक नक्की करा. सोबत छानशी कमेंटसुद्धा टाका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा.
पहिल्या पराठ्याप्रमाणेच हा पराठासुद्धा आपल्याला मध्यभागापासून कडेपर्यंत व्यवस्थित एकसारखा लाटून घ्यायचा आहे. यामध्ये घातलेला कांदा, हिरवी मिरची एकदम बारीक कट करायची आहे. अजिबात मोठी कट करायची नाही. आणि कांदे घेताना लहान आकाराचेच घ्यायचे, जाड मोठे कांदे घ्यायचे नाहीत. म्हणजे आतमधले जे पापुद्रे असतात ते पातळ हवेत आणि कोवळे कांदे घ्यायचे. कांद्यामुळे पराठ्यांना अजून छान चव येते आणि कच्चाच कांदा घालायचा. मी घेतलेलं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून पराठे बनवू शकता. पराठे भाजताना काठापर्यंत असे खमंग डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, कच्चे ठेवायचे नाहीत. खूप छान असा रंग पराठ्यांना आलेला आहे. याचप्रमाणे मी बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेणार आहेत. काही पराठे मी असे बनवलेले आहे, ते सुद्धा छान झालेले आहे. म्हणजे ताजं जे पीठ मळलेलं होतं त्यापासून. सोबत मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि छान तडका देऊन आणि दहीसुद्धा घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा असे आलू पराठे नक्की बनवा. खूप खमंग, चटपटीत, मसालेदार चवीचे हे पराठे सर्वांना नक्कीच आवडतील. आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. थँक यू. बाय.